नमस्कार, मी आरती बिराजदार. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूयात पुण्यातील काही विशेष घडामोडी. 2014च्या विधानसभा निवडणुकीसाठी हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने धनंजय देसाई उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. आज नुसती अशी बातमी आहे की हडपसर मधून आम्ही उमेदवारी लढवतोय, तर लगेच आमच्या कार्यकर्त्यांना पोलीस उचलून घेऊन जायला लागले की तुम्ही कशाला निवडणूक लढवता, तुम्हाला काय गरज आहे निवडणूक लढवायची. आतापर्यंत हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन या देशामध्ये राज्य करण्याचा प्रयत्न केला आणि राज्य केलं. त्यांनी सुद्धा आज हिंदुत्वाचा मुद्दा वाऱ्यावर सोडलेला आहे. हिंदुत्वासाठी मतं मागायला येतात आणि नंतर निवडणूक झाल्यावर निवडून आल्यावर हिंदुत्व विसरून जातात. आज आमचं खच्चीकरण करतात, आमच्या मुलांना उचलून घेऊन जातात. त्यावेळी कोणीही मदतीला येत नाही, कुठचाही पक्ष मदतीला येत नाही, फक्त निवडणूक आली की मतं मागायला येतात. आपल्या हिंदू धर्मावर होणारे अत्याचार आणि अन्याय थांबवायचे असतील तर प्रखर हिंदुत्वाने प्रेरित अशी संघटना या राजकारणामध्ये उतरली पाहिजे आणि या विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये गेली पाहिजे. आज हिंदू राष्ट्र सेना ही निवडणूक लढवणार आहे. पहिली आम्ही जाहीर केली हडपसर या भागातून. हडपसर या भागातूनच का, याच्या मागचं कारण असं आहे की हडपसर या भागामधनं अनेक हिंदुत्ववादी विचारांचे नेते उभे राहिले आणि त्या नेत्यांनी जी अपेक्षा त्या भागातल्या लोकांना होती, म्हणजे स्थानिक लोकांना जी अपेक्षा होती की हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती की तुम्ही आज तिथले अनेक, म्हणजे छोटासा एक मी मुद्दा सांगतो की तिथले अनेक मंदिरं तोडली गेली, रस्त्याच्या मध्ये आलेले रोड कटिंगमध्ये आलेले ते मंदिरं वगैरे तोडली गेली. धनंजयभाई देसाई यांनी लहानपणापासून वयाच्या 10व्या-12व्या वर्षापासून हिंदुत्व काय आहे हे समजून अशी संस्था संघटना कट्टर हिंदुत्ववादी विचारांची स्थापन करते. त्या व्यक्तीचं अजून काय आपल्याला पूर्ण माहिती देण्याची गरजच नाही आहे. आम्ही अख्ख्या देशामध्ये काम करतोय, फक्त महाराष्ट्रात आमचं फक्त ध्येय नाही. आम्ही हिंदू राष्ट्र जर का म्हणतो, हिंदू राष्ट्र काय अखंड हिंदू राष्ट्र आहे. हो, हिंदू राष्ट्र काय श्रीलंकेपासून पर अफगाणिस्तानपर्यंत आहे. तेवढं साकार करण्यासाठी खूप परिश्रम करावे लागेल, फक्त पेरावी लागेल. तर ही आमची आता ही सुरुवात आहे. पहिली पत्रकार परिषद आणि पहिला उमेदवार आमचा उभा आहे. बऱ्याच वेळा बाळ रांगतं आणि शेवटी चालायला तर लागतंच ना. चालायला लागल्याशिवाय पुढे गती कशी प्राप्त करायची. सगळं भविष्य जर का निस्तनाबूत होत असेल तर हिंदू राष्ट्र सेना त्यांना न्याय देण्यासाठी नक्कीच उभी राहील आणि म्हणून आमची उमेदवारी उभी केली आम्ही तिथून आणि आम्ही अख्ख्या महाराष्ट्रातून उमेदवारी उभी करणार आहोत. अयोध्येत मंदिर आणि बाबरी मस्जिद एकाच जागी असावी हा विचार आम्हाला मान्य नाही, असे मत सुब्रमण्यम यांनी दिले आहे. मैंने खुद प्राइम मिनिस्टर को चिट्ठी लिखकर प्लान बताया, उनके पास भी प्लान होगी, परंतु निश्चित तौर पर जब मैनिफेस्टो में है इस राम मंदिर तो बनाना है और हम आशा करते हैं कि मुस्लिम कम्युनिटी भी ये वास्तविकता समझें और मैं समझता हूँ कि अनेक मुस्लिम देशों भी इसमें समर्थन देगी. मंदिर और मस्जिद का कंपैरिजन नहीं हो सकता है क्योंकि मंदिर प्राण प्रतिष्ठा पूजा से बनती है, तो इसीलिए मंदिर सदा मंदिर रहती है और मस्जिद जो है वो सिर्फ नमाज पढ़ने के लिए एक सुविधाजनक जगह है, उसके लिए दूसरी जगह ढूंढी जा सकती है. नहीं, वो पारिवारिक झगड़ा है शिवसेना के साथ, यही कह रहे हैं ना. मुझे नहीं लगता कि ये टूटेगा और टूटना भी नहीं चाहिए. और जहाँ तक जो उपचुनाव हुए हैं उसमें 2 जगह में हमने हिंदुत्व पर प्रचार की थी, एक मुजफ्फरनगर में और उसके सहारनपुर ज़िले बगल में और दूसरा है बंगाल में. और दोनों जगह में मुजफ्फरनगर में और तीनों 3 सीट जीत गए और जहाँ तक बंगाल था वहाँ पहली बार बीजेपी की विजय हुई. ज़रूर निश्चित तौर पर जब उपचुनाव होते हैं असेंबली के लिए वही उसी दृष्टिकोण से लोग वोट नहीं करते हैं जैसे एक सरकार बनने की बात होती है. और यहाँ महाराष्ट्र में तो सरकार बनाने की बात होगी, उसमें हमें पूरी विजय मिलेगी. मतलब आपको उम्मीद है कि ये गठबंधन बना रहेगा और एक तो बना रहना चाहिए और बना रहेगा. और दूसरी बात सर ये बताइए कि कहीं ना कहीं ये लव जिहाद जैसा मुद्दा लाना, इससे अच्छा वही होता कि डेवलपमेंट का मुद्दे पर ही बीजेपी. आप अखबार में जितना
लव जिहाद के लिए आप कवरेज देते हैं, वैसे आप डेवलपमेंट का भी कवरेज दे दीजिए। आप देखोगे यदि भाषणों का पूरा टेप सुनोगे तो लव जिहाद का एक जिक्र है, वो ये हमारी शब्द नहीं है, ये केरला हाई कोर्ट का शब्द है। और केरला हाई कोर्ट ने बड़ी कड़ी तरीके से कहा कि सारा देश को इस पर ध्यान देना चाहिए। और हाँ, तो मैं ये कहता हूँ कि निश्चित तौर पर भ्रष्टाचार, हिंदुत्व और देश की गवर्नेंस, ये तीनों पर बराबर हमें ध्यान देना चाहिए हमारे भाषणों में। During your lecture, you said that Gandhi would be in the jail. Sonia Gandhi jail में जाएगी. I think वो जो on this question of National Herald, it is quite clear that it's a complete fraud. It's a breach of trust, criminal breach of trust. It is 420. It is also a conspiracy to deprive the nation of its resources which are given for publishing a newspaper, and therefore the proof is pakka. They have gone in appeal to just buy time, but I am hoping that by Christmas time the conviction will come. Sir, BJP delegation recently met the delegations in Sri Lanka. Yes. I am in favor of it. Rajapaksa killed Prabhakaran, who had killed Rajiv Gandhi, and he's wiped out the LTTE. I personally think that we should befriend Sri Lanka. It's our neighbor. It's culturally our brothers and sisters, and we cannot allow foreign policy to be made by sectional interests of a handful of people in Tamil Nadu. The general Tamil Nadu people don't like these people, because these Tamil extremists, because in the elections Vaiko and all these people have been thoroughly defeated and their deposits have gone. पुणे महापालिका कामगार युनियनची निवडणूक घटनेप्रमाणे घेण्याचा मे औद्योगिक न्यायालयाने आदेश दिला आहे। नवीन पदाधिकाऱ्यांची निवड केली पाहिजे। त्याचबरोबर युनियनचे रजिस्ट्रेशन, युनियनचे सर्व सभासदांचे वर्गणीचं रजिस्ट्रेशन, त्यानंतर युनियनच्या वाहनांच्या गाड्यांचं लॉगबुक, त्यानंतर युनियनच्या सर्व खर्चाचा अप टू डेटपणा सर्व कामगारांपर्यंत पोहोचला पाहिजे। अनेक गोष्टी ह्या सातत्याने आम्ही मांडत होतो, परंतु त्या मांडण्याचा त्यांनी एक वेगळा विचार करून सर्वच कार्यकर्त्यांवरती या ना त्या कारणाने अलिगेन्स करत राहणं, आपल्या गटाच्या लोकांना त्यांच्या विरोधात अपप्रचार करणं, असं सर्व करत होते। खूपच नाईलाज झाल्यानंतर मग आम्ही मेहरबान लेबर कमिशनर, जे शासनाचे रजिस्ट्रार असतात, त्यांच्याकडे तक्रार दाखल केली। तक्रार दाखल केल्यानंतरसुद्धा आम्हाला कार्यकर्त्यांना खूप त्रास देण्यात आला, परंतु त्या सर्व तक्रारीतून, त्या त्रासातून आम्ही मेहरबान औद्योगिक न्यायालयामध्ये दावा दाखल केल्यानंतर मेहरबान औद्योगिक न्यायालयाने अतिशय चांगल्या प्रकारे या कन्सेस सर्टिफिकेटचा हे करून विचार करून निवडणुका 2014च्या घेण्याची स्पष्ट सूचना दिली। त्याचबरोबर युनियनच्या सर्व वाहनांच्यासह युनियनच्या सर्व मालमत्तेची व्यवस्थिशीर रजिस्टर होणं हे कसं गरजेचं आहे हे सुद्धा त्याच्यामध्ये स्पष्ट केलं। त्याचबरोबर युनियनच्या सभासदांची वर्गणी, गेले अनेक वर्षे सभासद पगारातनं वर्गणी देत आहेत, परंतु सभासदांना रजिस्ट्रेशन कधीच झालेलं नाही। गेले अनेक वर्षे आम्ही हा वाद त्यांच्याशी घालत होतो की बाबा आपल्या प्रत्येक कामगार रजिस्ट्रेशन पाहिजे। ते आता आम्ही बघू असं करत करत प्रत्येक वेळेस टाळत गेल्या, आणि आता कोर्टाचा निकाल लागल्यानंतरसुद्धा त्या असं अपप्रचाराचं पत्रक त्यांनी एक काढलं, याच्यासोबत मी जोडलेलं आहे, त्यांनी पत्रक काढलेलं की आम्हीच जिंकलो। जर तुम्ही जिंकला होता तर मग कोर्टात आम्ही जायचं कारणच नव्हतं ना। 2014च्या इलेक्शन जे त्या घेतल्या असं म्हणतायत त्या सगळ्या बेकायदेशीर, त्यासाठी निदर्शनं पण झाली की या सगळं सभासद कार्यकारिणी सदस्यांना कौन्सिलच्या मेंबरशिपला त्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये भागीदारीच करून दिली नाही। उलट पोलिसांकडे काहीतरी खोटी नाटी तक्रारी दाखल करून पोलीस बंदोबस्तामध्ये इतर कुठल्याही कर्मचाऱ्यांना स्वतःच्या पट्टीतल्या, स्वतःच्या हितसंबंधातल्या शिवाय दुसऱ्या कोणालाही आतमध्ये येऊन न देता, जी 19 मार्चला 2014ला त्यांनी जी
घेतली ती सगळी बेबनावाची इलेक्शन आहे हे कोर्टाने स्पष्ट मान्य केलेलं आहे. आणि त्यामुळं 2014ची मग 2014ची इलेक्शन झाली जर असं कोर्टाने मान्य केलं असतं तर मध्येच मार्च आणि आता हा महिना कोणता चालू आहे तर ऑगस्ट सप्टेंबर, मग 3 महिन्यात इलेक्शन कशासाठी लावली अशी कोर्टाने सांगितलं असतं आम्हाला ठीक आहे हे बरोबर आहे तुम्ही 2015चा विचार करा. पण तसं न करता कोर्टाने त्यांची ती सगळी बाजू अतिशय चुकीची आहे, तसं त्यांचा खोडसाळपणा झालेला आहे हे त्यांच्या स्वतःच्या अर्जामध्ये पण त्यांनी कबूल केलं. कोर्टाने त्यांना सांगितलं की तुम्ही एका बाजूला कबूल करताय हे 2011, 12, 13मध्ये आम्ही इलेक्शन घेतली नाही, मग तुम्ही काय म्हणून मानता आता की हे 14ची आमची बरोबर झालेली आहे. अशा सर्व प्रकारे कामगारांच्या पुढं दिशाभूल करण्याची, कामगारांच्या पुढं व्यवस्थितपणाने न जाता कामगारांच्या कार्यकर्त्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित ठेवून अनेक गोष्टीमध्ये प्रशासनाला सुद्धा वेगळ्या पद्धतीने हाताळून केवळ व्यक्तिमहत्त्व वाढवणं आणि केवळ कामगार चळवळीपासनं कामगारांना पण बाजूला ठेवणं अशा प्रकारचा कारभार चाललेला आहे. आणि त्याविरुद्ध सातत्याने आम्ही सगळे कार्यकर्ते जागरूक आहोत. कारण कॉम्रेड आप्पासाहेब भोसले यांचा विचार कॉम्रेड प्रभाकर गोखलेंनी आम्हाला जे बाळकडू दिलं या चळवळीत आल्यानंतर अनेक वर्षे आम्ही आप्पासाहेबांच्या विचाराला धरून या चळवळीमध्ये काम करतो आहे. ह्या झगड्याचा कोणी गैरफायदा घेऊ नये म्हणूनसाठी आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाकडं कुठल्याही प्रकारची चर्चा न करता आम्ही आमचा लढा कोर्टाच्या मार्फत चालू ठेवलेला आहे. आम्हाला या सगळ्या लढ्यामध्ये आमचे ॲडव्होकेट विशाल जाधव यांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलं आणि हा आमचा न्याय लढा विजयापर्यंत पोचवला. ते विशाल जाधव आपल्यापुढं बोलतील. आणि आमच्या या सगळ्या कारण हा निकाल लागल्यानंतरसुद्धा कामगारांनी अतिशय उत्स्फूर्तपणे वेगवेगळ्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये गुलाल उधळून आनंद साजरा केला. आणि हे सगळं लक्षात आल्यानंतर मॅडमने खेळाडू वृत्तीने हा निकाल मुक्ता मनोहरांनी हा निकाल न स्वीकारता एक वेगळं पत्र काढलं. मी हे जोडलेलं आहे ते तुम्ही तुमच्या लक्षात येईल. उलट आम्हालाच त्यांनी आम्हीच कसे विजयी आहोत आणि हे कसे यांचं कसं नाक कापलं तर नाक कापायचं किंवा हातपाय कापायचा प्रश्नच नाही. नाक कापायचं असतं तर आम्ही आमच्या अनेक गोष्टी करू शकत होतो. त्या चव्हाट्यावर ते आणणं आम्हाला अजिबात आवडत नाही. कारण शेवटी कामगार चळवळीतला आजचा जो परिस्थितीचा जो भाग आहे तो जर भान ठेवलं तर कामगारांचे खूप हाल आहेत. मग तो सेंट्रलचा असू दे नाही तर खाजगी उद्योगातला असू नाही तर महानगरपालिकेतला असो. अशा स्थितीला अशा नेतृत्वाचं वादावादी करत बसून आम्हाला हे नव्हतं, स्वारस्य नव्हतं. म्हणून आम्ही कोर्टामध्ये गेलेलो होतो आणि मेहरबान कोर्टाने आमची सर्व बाजू अतिशय चांगल्या प्रकारे मान्य केली. आणि या सर्व कामकाजामध्ये आमचे सहकारी ॲडव्होकेट विशाल जाधव यांनी खूप उत्तम प्रकारे आमचं बाजू मांडली आणि चांगल्या प्रकारे आम्हाला ह्याच्यात न्याय मिळवून दिला. आणि हा युनियनचा अंतर्गत वाद आहे, याला एक मोठं राजकीय त्याला एक महत्त्वसुद्धा आहे की 70 वर्षामध्ये आत्तापर्यंत कोणताही वाद युनियनचा कोर्टात गेलेला नाही आहे. आणि अशा बहुसंख्य कामगारांनी कोर्टात जाऊन युनियनच्या अंतर्गत निवडणुका झाल्या पाहिजे ही एक मूलभूत मागणी केलेली आहे. आणि त्या मागणीला पण अनेक प्रकारच्या आडकाठी आणण्यात आल्या, परंतु न्यायालयाने अत्यंत स्पष्ट असा अंतरिम आदेश दिलेला आहे. त्या आदेशाची प्रत जी आहे ती मी पान नंबर 3वर आपल्यासमोर जे निवेदन आहे त्याच्यावर पान नंबर 3वरती लावलेली आहे. त्याच्यामधला जो आदेश आहे तो जो आहे ॲप्लिकंट प्रभाकर जयसिंगराव धुमाळ आणि अदर्स ॲप्लिकंट्स स्ट्रिक्ट आहे की इलेक्शन त्यांनी घ्यायला पाहिजे, लागू मेंटेन करायला पाहिजे. आणि ही ऑर्डर अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्याचा संबंध पुणे महानगरपालिकेच्या प्रत्येकाशी आहे. कामगारांशी नाही, 48,000 कामगारांशी डायरेक्टच संबंध आहे त्याचा, प्रशासनाचे कामगार असतील किंवा हे कामगार असतील. त्यामुळं हा अत्यंत ऐतिहासिक निकाल आहे. येत्या काळामध्ये विधानसभेमध्ये त्या अगोदर किंवा नंतर हे इलेक्शन होणं क्रमप्राप्त आहे आणि ही मोठी निवडणूक असणार आहे. त्यामुळे ही बातमीला एक चांगलं वजन आहे असं मला एवढंच. त्या घटनाबाह्य कामकाज करताना त्यांनी अनेक पदं पण वाढवलेली आहेत. प्रत्यक्षात घटनेमध्ये जी पदं आहेत त्याला डावलून त्यांनी अनेक पदं केली आणि भविष्यामध्ये घटना दुरुस्ती करू, पण घटना दुरुस्ती करायच्या अगोदर जनरल काउन्सिल व्हावी लागते आणि घटना काय दुरुस्त करायची याचा तपशीलवार गोषवारा सगळा प्रत्येक कमिटीमध्ये द्यावा लागतो आणि त्यानंतर ती काय आवश्यक आहे का याचं काउन्सिलमध्ये चर्चा झाल्यानंतर मग ती घटना रुजली. पण त्या अगोदरच त्यांनी आपल्या कुठल्याही प्रकारचं
चर्चा न करता कुठल्याही प्रकारचं मत न आणि असेच त्यांनी सगळे मेंबर गोळा केलेत की इथं प्रश्न विचारणारा कोणी नसणार, इथं फक्त मी ओबे द ऑर्डर, मी ऑर्डर करणार, तुम्ही फक्त हात वर करा, अशा प्रकारचं ते कामकाज करत आल्यात. त्यामुळं त्याला मोठ्या प्रमाणामध्ये कामगारांच्यामध्ये असंतोष आहे. घटनेप्रमाणे प्रत्येक 50 कामगाराने आपला एक प्रतिनिधी निवडायचा विभागवार खात्यात. विभागवार जी खाती आहेत, मग गार्डनपासून ते मुख्य कार्यालयापर्यंत, कचरा वाहतूकपासून ते सॅनिटेशनपर्यंत, पाणी पुरवठ्यापासून रोड खाते, म्हणजे सगळी जी जवळजवळ 28 खाती आहेत. या 28 खात्यामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये सेवक काम करतात. व्हेकल डेपो असेल, सॅनिटेशन असेल, कचरा वाहतूक असेल, दवाखाने असतील, या सर्व ठिकाणी हजारोच्या संख्येने काम करतात. आणि मग कार्यालयीन शिपाई, कार्यालयीन बिगारी, जे छोटी खाती आहेत, ज्या खात्यामध्ये सेवक वर्ग कमी आवश्यक आहे तिथं, पण त्या खात्यामध्ये प्रत्येक खात्यामधला 50 सेवकाच्या पाठीमागं एक प्रतिनिधी, अशी ती रचना आहे. आणि त्या 50 प्रतिनिधींनी निवडलेले कौन्सिल सदस्य त्यांनी कार्यकारिणी निवडायची आणि कार्यकारिणीने पदाधिकारी निवडायची, अशी ती सिस्टम आहे. म्हणजे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांनी काय केलं, टोळकं केलं. आम्ही 35 वर्ष 40 वर्ष चळवळीत काम करणारा कार्यकर्ता काय झाला, टोळक्याचा प्रमुख झाला आणि हे गुंड झाले सगळे. आज हे बँकेत, अर्बन बँकेमध्ये म्युन्सिपल कामगारांची जी बँक आहे त्याच्या कोणत्याही प्रकारे कायदेशीर कामकाज न केल्यामुळे आणि सातत्याने 2012, 13, 14 या वर्षामध्ये निवडणुका न घेतल्यामुळे कामगार कार्यकर्त्यांनी याबद्दलची सातत्याने अंतर्गत मिटिंगामध्ये चर्चा केली, मागणी केली, परंतु त्याला डावललं गेलं. इथपर्यंत डावललं गेलं की ज्या कामगार कार्यकर्त्यांनी आपापले निवडलेले प्रतिनिधींची फॉर्म भरून दिले ते सुद्धा डावलले गेले आणि कामगार कार्यकर्त्यांच्या विरुद्ध बदनामीकारक चर्चा घडवून आणायच्या आणि वाद घालायचे आणि त्यांच्यावर कारवाई करायची, त्यांना युनियनच्या कामकाजातून बेदखल करायचं, अशा पद्धतीचं कामकाज सुरू झाल्यामुळं कामगार कार्यकर्त्यांनी जवळपास 39 कार्यकर्त्यांनी मेहरबान लेबर कमिशनर यांच्याकडं, रजिस्ट्रारकडं तक्रार दाखल करून कन्सर्न सर्टिफिकेट घेतलं आणि मग मेहरबान औद्योगिक न्यायालयामध्ये दावा दाखल केला. त्या दाव्याचा निकाल या सर्व कार्यकर्त्यांच्या मागणीप्रमाणे संपूर्ण चौकशी होऊन निकाल लागलेला आहे आणि 2014ची निवडणूक घेण्यासंदर्भामध्ये स्पष्ट आदेश दिलेले आहेत. त्याचबरोबर युनियनचा कारभार पारदर्शक तर व्हावाच, परंतु अप टू डेट कसा राहील हिशोबासह जी काही वाहनं आहेत, जे काही स्थावर जंगमची हे आहेत, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा गैरव्यवहार होऊ नये याची दक्षता घेण्याचे सुद्धा, कारण अनेक वर्ष गाड्यांचे लॉकबुकच ठेवले जात नव्हते. आजसुद्धा गाड्या कोण कुठं वापरते त्याचं काय कोणाला माहिती नव्हती पडत आणि ते सगळं मागणी सातत्याने होती. शिवाय युनियन सभासदांचं रजिस्टर मेंटेन करणं ते केलेलंच नव्हतं, ते सुद्धा याच्यामध्ये या निकालामुळे करणं भाग पाडणार आहे. आणि आमची तातडीने कशा निवडणुका होतील, कदाचित या विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आमचा तो प्रयत्न, कारण आज बहुतेक कामगार त्या प्रक्रियेमध्ये अडकलेले आहेत, सगळ्याच कामगारांना वेळ मिळूच शकणार नाही. पण त्यामुळं आम्ही कोर्टाला हे निदर्शन आणणार आहे की हे ताबडतोबीने कसं पार पाडता येईल आणि ज्या पद्धती यापूर्वी हाताळल्या गेल्या त्या न जाता चांगल्या पद्धतीने ही निवडणूक कशी होईल. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. स्वतंत्र संग्राम आणि सेनानी समितीच्या वतीने
पितृ अमावस्येला महाश्राद्ध आणि तर्पण कार्यक्रमाचे आयोजन 23 सप्टेंबर रोजी दिल्ली येथे केले आहे. देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी, भारत मातेला बंधनातून मुक्त करण्यासाठी 1760 पासून, म्हणजे ज्या वेळेला इंग्रजांनी या देशावरती कब्जा करायला सुरुवात केला त्यावेळेपासून कुणी ना कुणी कुठं ना कुठं देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये या इंग्रज साम्राज्याविरुद्ध लढत होते, पण एकत्रित कधी आले नव्हते. ते 1857ला एकत्रित आले. आम्ही यशस्वी झालो. आमचा देश स्वतंत्र झाला त्यावेळेला, पण दुर्दैवानं ते स्वातंत्र्य जास्त दिवस टिकू शकलं नाही. पण 1857 नंतरसुद्धा आमच्या वीरांगणा झाशीच्या राणी लक्ष्मीबाई साहेबा महिलांची फौज घेऊन भरपूर लढल्या, शहीद झाल्या आणि त्यानंतर हा लढा वेगवेगळ्या ठिकाणी होतच राहिला. याच्यामध्ये आपले महाराष्ट्राचे क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांनी फार मोठ्या प्रमाणात इंग्रजांच्या विरुद्ध लढा देऊन इंग्रजांना नाकीनं आणलं होतं. पण त्यांना नंतर काळ्या पाण्याची सजा म्हणजे अंदमानमध्ये पाठवण्यात आलं. अंदमानमध्ये एवढे क्रांतिकारक दाबून ठेवले होते आणि तिथे एवढ्या वाईट प्रकारे त्यांचा छळ करण्यात आला, त्यांना मारण्यात आलं. एवढंच नव्हे तर त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह समुद्रात फेकून देण्यात आला. कोणते विधी झाले नाही, कोणत्या प्रकारचं आम्ही त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही, घरच्या लोकांना माहीत नाही. असे कितीतरी प्रकार झाले आमच्या शहीदांच्या बाबतीत की काही कोणत्याही प्रकारचा विधी झाला नाही. त्यानंतर खुदिराम बोससारखी तरुण पिढी उतरली. आमचे चाफेकर बंधू की ज्या घराण्यानं सख्खे 3 भाऊ या हिंदुस्थानच्या आझादीसाठी बहाल केले, शहीद झाले ते. तर या सगळ्यांचं स्मरण करून आणि आझाद हिंद फौजचे 27,000 जवान शहीद झाले, या सगळ्यांचं स्मरण करून आपण जसं आपल्या वाडवडिलांचं श्राद्ध घालतो तसंच या शहीदांचं महाश्राद्ध दिल्ली येथे शहीद चेतना स्मृती समितीने ठेवलेलं आहे. त्यात आम्ही स्वातंत्र्य संग्राम सेनानी समिती आणि आझाद हिंद मंचतर्फे सहभागी झालो आहोत आणि त्या कार्यक्रमाकरिता ठिकठिकाणी बलिदान झालेल्या ठिकाणची पवित्र माती आणि या क्रांतिकारकांमुळे, शहीदांमुळं आझाद झालेल्या स्वतंत्र भारतातील 121 नद्यांचं पवित्र पाणी आम्ही त्या कार्यक्रमाला दिल्लीला घेऊन जात आहोत. आणि हा 23 तारीखचा कार्यक्रम महाश्राद्ध आणि तरुण शहीदांसाठी तर्पण, जलांजली असे कार्यक्रम मोठ्या जनतेच्या उपस्थितीमध्ये धार्मिकरित्या तिथं साजरे होणार आहेत. त्याला आम्ही जात आहोत. जय हिंद. या वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी आहेत. राजकीय असे शक्यतो बोलवण्याचं आम्ही, कारण त्यांनी तिथं यायचं आणि राजकारण चालू व्हायचं, त्यामुळं राजकीय लोक टाळलेले आहेत. पण या कार्यक्रमाला स्वाधी ऋतुंबरा ज्या आहेत आमच्या दिदीमा, त्यांनी सुरुवातीपासून कसा विधी करायचा असतो, काय करायचं असतं याचं संपूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्या उपस्थित राहतील त्या कार्यक्रमाला. आणि परत शहीदांचे वंशज, त्याच्यामध्ये भगतसिंगांचे वंशज आहेत, सुखदेवांचे आहेत, उधमसिंगांचे आहे, 1857चे पहिले शहीद मंगल पांडे, त्याच्यानंतर महाराणी झाशीच्या लक्ष्मीबाई साहेबा यांचे जेवढे शहीद झाले त्यांच्या घरचे, त्यांचे वंशज या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. आणि दुसरं राणा प्रतापांचे वंशज विजयसिंह सिसोदिया हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि संख्या वाढण्याची शक्यता आहे. आणि पुण्यातून मी आहे तिथं बाजूला फोटो आणि आपण चाल खाली जायचं, चाल सगळ्यांनी लवून घेतलं चालतं काय.
कॉलेज आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी। बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी। सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE from nursery to 5th standard, सिद्धांत कॉलेज। ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त। समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें। खवय्येकरांसाठी कनेक्टिंग विथ पीपलने नवीन वेबसाईट सुरू केली आहे। नमस्कार, माझं नाव श्रीराम कुंटे आणि या वेबसाईटमध्ये CEO आणि को फाउंडर म्हणून मी काम करतो। आणि अशी संकल्पना आहे की जसं बिडकर साहेबांनी सांगितलं की आपल्याला बऱ्याच वेळेला असं वाटत असतं की अरे ओणमचा सण आला आहे आणि आपल्याला अगदी ऑथेंटिक असं केरळी जर खायला मिळालं तर किती छान होईल, किंवा म्हणजे समजा अमहाराष्ट्रीय जेवण तर किती छान होईल। पण आपल्याला आत्तापर्यंत असा मार्ग नव्हता। इनफॅक्ट आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या हॉटेल्स असतात, पण त्यामध्ये त्या पदार्थांचा दर्जा खरोखरच चांगला असेल का, किंवा खरोखरच त्याचा भेडसावत होता। म्हणून आम्ही त्याच्यावर मार्ग असा काढला की कल्पना अगदी एका वाक्यात तुम्हाला सांगतो, अगदी सोपी संकल्पना आहे। वेगवेगळ्या भागातले जी माणसं पुण्यात येऊन स्थायिक झालेली आहेत ती आपल्याकडे होस्ट म्हणून रजिस्टर करतात आणि त्या भागातले पदार्थ ही त्यांची स्पेशालिटी असते, कारण ते रोज त्यांच्या शोधात असतं। तर हे जे लोक असतात वेगवेगळ्या भागातले ते होस्ट म्हणून रजिस्टर करतात आणि आपल्यासारखे लोक जे काही ठरलेलं असेल वेबसाईटवर त्याप्रमाणे त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पदार्थांचा त्यांच्या घशामध्ये तुम्ही जर बघितलं बारकाईने तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात की ज्यांना खूप त्यांच्यातनं मायक्रो एंटरप्रेन्योर्स तयार करतो। म्हणजे आजकाल आपण जे बघतो अतिशय महत्त्वाचं आहे की खरोखर ज्या लोकांना इच्छा आहे स्वतःचा व्यवसाय करावा, पण वेगवेगळ्या कारणांनी शक्य होत नाही। कोणाला घरच्या जबाबदाऱ्या असतात, कोणाला पैशाची अडचण असते की छोटा स्नॅक बार काढायला सुद्धा तुम्हाला 10-15 लाखाची इन्व्हेस्टमेंट लागते। ते जर शक्य नसेल तर त्या केसमध्ये ह्या वेबसाईटच्या द्वारे तुम्ही स्वतःचा छोट्या स्वरूपात व्यवसाय करू शकता। आणि आपल्यासाठी म्हणजे जे गेस्ट आहेत त्यांच्यासाठी अतिशय उत्तम असा फायदा म्हणजे तुम्हाला उदाहरणार्थ सांगायचं झालं तर नागालँडमधलं फूड पुण्यात कुठे मिळतं, नागालँडचं जेवण नाही मिळत, किंवा उत्तरांचलचं जेवण तुम्हाला पुण्यात नाही मिळत, बरोबर आहे। पण ह्या भागात येऊन स्थायिक झालेले लोक पुण्यात आहेत, तर तुम्ही ते जर होस्ट म्हणून जर आपल्याकडे साईनअप झाले जे आणि होत आहे तर तुम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता जे अदरवाईज तुम्हाला शक्य नाही। अशी ही मूळ संकल्पना आहे। माहेर सोडून सासरी आले, इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। द रोज सोसायटी पुणे आयोजित पावसाळी गुलाब प्रदर्शनाला टिळक स्मारक मंदिर येथे सुरुवात झाली आहे।
एक मिनटं सांगतो सर. बातमीपत्रात येथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात उद्या पुण्यातील काही विशेष घडामोडींसह. नमस्कार.